ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरमधील नामांकित शाळा असलेल्या बालकंजी बारी शाळा या संस्थेच्या ताब्यात शासनाने 1 रुपया दराने तब्बल 10 एकर जागा दिली आहे। मात्र या संस्थेला महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून अवघा 10,000 रुपये कर घेतला असल्याचे तक्रारदार आनंद शिंदे यांनी लक्ष वेधलंय। यावर पालिका काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये बालकंजी बारी ही संस्था आहे। या संस्थेला 1974 मध्ये प्रांत कार्यालयाकडून 50,000 चौरस यार्ड म्हणजेच 41,821 चौरस मीटरचा भूखंड 1 रुपया भाडेतत्वावर दिला आहे। या ठिकाणी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, नशामुक्ती केंद्र आणि क्रिकेटचा टर्फ चालतो। यापैकी बहुतांश उपक्रम हे इतर संस्थेबरोबर भाडेतत्वावर चालवत असल्याचं ही तक्रारदार शिंदे यांनी सांगितलंय। या तक्रारीबरोबर पालिका प्रशासनाच्या मालमत्ता विभागाकडून देण्यात आलेली कर पावती जोडली असून यामध्ये अवघा 10,000 रुपये कर हा संस्थेला लागत असल्याचे तक्रारदार शिंदे यांनी लक्ष घेत वेधलंय। या भूखंडात जवळपास 50,000 चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्र हे खुले असल्यानं सध्याच्या 8 रुपये चौरस फूट या दराने 80 लाख रुपये कर या संस्थेला बसला पाहिजे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलंय। माझ्या आझादनगर शेजारी बालकंजी बारी ट्रस्ट नावाची एक संस्था आहे। गव्हर्नमेंटनी त्यांना 10 एकर जागा 1 रुपये वर्षाच्या भाड्याप्रमाणे दिलेलं आहे। लहान पोरांच्या मनोरंजनासाठी शाळेसाठी आरक्षित केलेले आहे। त्या संस्थेने 1976 साली गव्हर्नमेंटने त्यांच्या ताब्यात ही जागा दिली। तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी कुठल्याही उल्हासनगर महानगरपालिकेचे टॅक्स भरले नाही। ज्यावेळी आम्ही माहिती घेतलो टॅक्सची, त्यावेळी असं आम्हाला दिसून आले की दरवर्षी हे 10,000 11,000 फक्त दरवर्षी भरतात आणि टोटल जी जागा आहे ती 50,000 स्क्वेअर यार्ड म्हणजे 10 एकर ही जागा आहे। फूट मध्ये ही किती जागा होते आणि महापालिकेने हिला किती टॅक्स लावला पाहिजे? अंदाजे 5 लाख फूट पर्यंत होतं जागा, मोकळी जागा। त्यामध्ये 40 ते 50,000 फूट कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, ते वापर करतायत 40-50,000। बाकीचे वेकेंट लँड आहे जे 4.5 लाख फूट आसपास, त्याचे कमीत कमी आजच्या ओपन लँडचा दर आहे 8 रुपये 90 पैसे ओपन लँडचा आणि आरसीसी कन्स्ट्रक्शनचा 25 ते 30 रुपये पर्यंत आहे। पत्रा शेडचा काहीतरी 15 रुपये, असे 18 रुपये याप्रमाणे आहे। असे टोटल जर आम्ही कॅल्क्युलेशन केलं तर दरवर्षी कमीत कमी 80 ते 90 लाख रुपये दरवर्षी, म्हणजे हे लोकांनी 50 ते 60 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये लोकांनी मालमत्ता बुडवलेल्या आहेत। मग आता तुमच्या तक्रारीवरती पालिकेने काही कारवाई केली आहे का? हो, मी कमिशनर साहेबांना आणि नीलम मॅडम आहेत, कर निर्धारक आहेत, त्यांच्याकडे मी तक्रार केलो आणि त्यांना सांगितलं अशा गोष्टी सगळे। त्यांना मॅप दाखवलो, एरिया दाखवलो, TLRचे कॉपीज दिले, सगळे काही तिथे व्यवस्थित त्यांना दिलो आणि त्यांना मी रिक्वेस्ट केलो की हे 40-50 वर्षाचा यांच्याकडून टॅक्स वसूल करण्यात यावे, कारण ट्रस्टने त्या जागेचा दुरुपयोग केलेला आहे। त्या जागेचा दुसऱ्यांबरोबर एग्रीमेंट करून सोबर लाईफ नावाचा नशामुक्ती केंद्र उघडलेलं, जॉईंट व्हेंचर केलं, त्यांना काहीच अधिकार नाही। त्यानंतर ते क्रिकेट टर्फ चालवतात कमर्शियल। शाळेमध्ये काय गोंधळ आहे त्याची चौकशी चालू आहे आता सध्या। हा तुमचा आणि संस्थेचा वाद कसा सुरू झाला? आम्ही तिथे मागच्या 40 वर्षापासून तिथे आम्ही राहतो। त्यांच्या बाउंड्री लगत आमचं घर आहे आणि 2006 साली आम्ही रेग्युलरसाठी ॲप्लिकेशन केलं, तिथे आम्ही सबमिट केलेलं ड्रॉइंग्स। माझ्या आजूबाजूला कमीत कमी 30 एक घर आहेत, सगळे तिथे राहतात। यांनी आम्हाला 29/10/24 रोजी एक आयुक्तांना तक्रार केले
की आमचा भिंत तोडून यांनी तिथं जागा बांधकाम चालू केले आहे. परिस्थिती तिथं असं आहे की तिथं भिंत नाहीच आहे, भिंता प्रकार नाहीच आहे, तिथं भिंतच नाही. तरी देखील आपल्या पैशाच्या जोरावर त्यांनी आयुक्तांना आणि महानगरपालिकांना मिसगाईड केले आणि जे सहाय्यक आयुक्त आहेत मनीष शिवरे यांनी असं पत्र लिहून दिले की भिंत तोडून हे लोक बांधकाम केलेले आहेत, त्यासाठी आम्ही निष्कासित करतो. त्यांच्या या पत्रामुळे आम्हाला सेंट्रल पोलीस चौकीद्वारे FIR केले गेले आमच्यावरती, आजूबाजूच्या आम्ही 3 लोकांवरती, बाकी वरती पण यांना नोटिसा पाठवलेत. माझं असं म्हणणं आहे, ज्या अर्थी तिथे भिंतच नाहीये, आमच्या बाउंड्रीत भिंतच नाहीये, तरी देखील आमच्यावरती जोर जबरदस्तीने जातीवाचे शिवे शिवे काढले, आमची जात काढली त्यांनी, सगळ्यांचे जात काढून तुम नीच जाती के लोग हो, तुम लोग यहाँ से हटाओ. बाकायदा त्यांनी JCB पोकलेन असे लावले, प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर लावून तिथं आमचं घर तोडण्यात आले. त्याचे फुटेज पण मी तुम्हाला देतो. आम्ही अक्षरशः तिथं आमचा परिवार तिच्या दादागिरीमुळे आम्ही घाबरलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जया मोहन साधवानी स्वतःला तिथं ट्रस्टची उपाध्यक्ष म्हणून वावरतीये, पण आम्ही माहिती अधिकाराद्वारे चॅरिटी कमिशनर जवळ माहिती घेतलो, तिथं यांचा कुठल्याही म्हणजे संस्थेत जया साधवानी हे नाव नाहीच आहे. म्हणजे ही लोकांना फसवणूक करून त्या ट्रस्टवरती ताबा घेतलेली आहे. मोहन साधवानी आणि इतर जे ट्रस्टी आहेत 1983 पासून 1983 ते आजपर्यंत त्यांचा ट्रस्ट रजिस्टर नाहीये. ते लोकांनी काहीच कंप्लाय केले नाही. त्याचा जे कोणता चेंज रिपोर्ट असतो ते चॅरिटी कमिशनरजवळ दर 3 वर्षाला सादर करायला लागतो. 2020 पर्यंत ते लोकांनी चेंज रिपोर्ट नाही केले, काही नाही केले. आज 29 वर्ष झाले, तरी देखील ते ट्रस्टचे लेटरचे मिसयूज करून आमच्यासारख्या गोरगरिबांवरती तक्रार करतात. त्या तक्रारीवरती शासन शहानिशा न करता आमच्यावरती गुन्हे दाखल करतात. मग आम्ही कुणाकडे जायचं याच? आता त्यांना जो दंड टॅक्स प्लस दंड लागणार आहे, तर ती अमाऊंट कितीपर्यंत जाऊ शकते? आता बघा 40 वर्षाचा 80 लाख पण धरले आम्ही, कमीत कमी 32 कोटीच्या वर जात होते. प्राप्त माहितीनुसार पालिकेच्या कर विभागाने या तक्रारीनंतर तात्काळ भूखंडावर जाऊन मोजणी केल्याचं समजतंय. याबाबत कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सदरच्या तक्रारीवर कायदेशीर कारवाई केली जाईल. श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट, पंडित T.S. भट्टर गुरुजी. मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं. गुरुजी को आज ही आकर मिलिए. साई समर्थ ज्योतिष्यालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई. मोबाइल नंबर 7709282966.